लावलं होतं. होय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? मला म्हणजे त्यापेक्षा पहिल्यापेक्षा म्हणजे आत्ता जवळ-जवळ म्हणजे हे बघा, हे असा जो फुटवा आलाय हां. ह्या फांदीना, हा ओके. पहिला अजिबात त्यांना फुटवा यायचा नाही. फुटवा नसायचा. फुटवा नसायचा. पानं वगैरे अशी पिकलेली, सडलेली अशी असायची. म्हणजे आता हिरवीगार दिसतं आपल्याला. हिरवीगार दिसतात हे बघा, हे ओके. असा फुटवा आलाय आणि एका फांदीला जवळ-जवळ 1, 2, 3, 4 फुटवे आलेले 4 आहेत. फुटवे आलेले आहेत. हो, तेव्हा एकच असायचा ओके. फांदी. त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्नामध्ये काय फरक पडला? उत्पन्नामध्ये म्हणजे ह्या वर्षी मी 50% तरी वाढ झाली त्याच्यात पहिल्यापेक्षा 50% फक्त 50%. आपलं एन-पी-के वापरलं. हो, हो. जर आपली जर स्टीम रिलीज बायोटेन फवारणी केलं असतं, तर खरंच तुम्हाला याच्यावर चांगला छान रिझल्ट आला असता हो, अजून. 100% आला असता कारण मी अनुभवलं ते. होय ना. हो. ते मी मान्यच केलं ते कारण ओके. हे आल्यानंतरच मी म्हटलं होतं, की जर फवारणी केली असती, तर अगदी 80-90% मला प्रॉपर्टी भेटली असती. 100%, 100%. तर आपले हे सर नेटसप म्हणजे प्रोडक्ट जैविक आहेत. होय. म्हणजे ह्याने काय होतं माहिती आपली जमीन सुधारते. बरोबर. म्हणजे आता लोकं युरिया वापरतात. असे खूप रासायनिकमध्ये त्याने काय होतं माहिती सर, झाडं तेवढ्यापुरती तुमची बहरतात. पण ते झाडं काही वर्षाने मरतात. बरोबर. जमिनीची वाट लागते. तर आपलं एन-पी-के तुम्हाला आवडलंय का? मग 100% आवडेल म्हणूनच मी आज काल ह्यांना फोन केला आणि म्हटलं मुद्दाम या. मला औषधं संपतील, तर ओके. त्याच्या अगोदर मला ती परत औषधं पाहिजेत ह्या वर्षी सुद्धा. म्हणजे तुम्ही आधीच ऑर्डर दिली आहे. होय. आता आपला मार्च एंडिंग चालू आहे. तर मार्चमध्ये आपण सांगतो की पावसामध्ये टाकायचं. मार्चमध्ये तुमची ऑर्डर आली आपल्याला.